त्या लोकेशनवर आहे जिथे ते दुबईचं जहाज येऊन अटकलं आहे, म्हणजे वादळामध्ये कोणत्या तरी येऊन अटकलं होतं आणि सध्या सोशल मीडियावर फेमस आहे. ॲक्च्युली मी ही जी ऑरेंज कलरची झोपडी दिसते ना तिलाच जहाज समजून परत मागे आलेलो, पण इथे आल्यावर दिसलं की जहाज पुढे आहे. बरं झालं मग आलो. ते मिसअंडरस्टँडिंग झाली ती पण चांगल्यासाठी झाली, माझा फेरा वाचला. रस्ता थोडा खराब आहे पण आता आलो आहेस तर ॲटलिस्ट ते जहाज बघून जातो, म्हणजे परत तिकडे भटकायला नको. आणि हे सगळे लोकेशन्स जे आहेत ना हे सोशल मीडियावरती कलर ग्रेडिंग केल्यानंतर आणि ड्रोन शॉटमध्ये चांगले दिसतात. ॲक्च्युअलमध्ये याल तर तुम्हाला असं काही वेगळं काय अच्छा रिॲलिटीमध्ये आल्यावर इथे थोडं वेगळं दृश्य दिसेल. चला तुम्हाला ते जहाज पण दाखवून देतो मी. ॲक्च्युली ते जे रील्स व्हायरल होत आहेत ते ड्रोन शॉट्स असल्यामुळं व्हायरल होत आहेत. रस्ता खूपच खराब आहे तसं मला काय काळजी नाही वाटत आहे, पण पंक्चर नाही झाला पाहिजे, बाकी दुसरं काही मी सहन करेल. काय तुटणार मोडणार तर ओके. रस्ता संपलेला आहे इथे. ओके ओके नो मोर रोड. तर हे आहे तुमचं ते मिरा बीचवरचं जहाज. कोणत्या तरी दुबईच्या ओनरचं जहाज आहे, ते 2020मध्ये इकडे येऊन पडले. सायक्लोनमध्ये आलेलं आणि मग त्यांच्या क्रूने हे इकडेच अबंडन केलं आणि आता तिकडे धुळकात पडलं आहे. 5-10 वर्षात सडून जाईल पूर्ण किंवा विकलं जाईल. ते ड्रोन शॉटमध्ये खूप छान दिसतं, असं समोर येऊन असं वाटतं की अरे हा काय बघायला इकडे आलं आहे. पण ठीक आहे, छान आहे, सिनरी पण छान आहे. इकडे नारळाची झाडं आहेत, इथे जहाज, इकडे समुद्र, पुढे सूर्य. अजून थोडे लेट आला तर सनसेट पाहायला भेटेल, पण मला हा सनसेट आरेवारे बीचवरून पाहायचा आहे म्हणून मी निघतो आता. अँड हिअर माय पॅसेंजर प्रिन्सेस चिमुस्वामी. रत्नागिरीवरून आरेवारेच्या दिशेने जाताना मध्ये ही एक नदी लागली. आता या नदीचं नाव एक्झॅक्ट मला माहिती नाही आणि तिथे नदीला लागूनच एक्झॅक्ट नदीला लागून थोडं पाणी वाटलं तर घरामध्ये जाईल एवढ्या जवळ घर आहेत आणि मंदिरसुद्धा छान आहे. आणि मधूनच हा ब्रिज चालला आहे, जाम भारी आहे रे. हा समोर तुमचा आरेवारे बीच आणि हा आरेवारे बीच व्ह्यू पॉईंट. इथून जीपलाईन आहे, ती खाली आरेवारे बीचपर्यंत घेऊन जाते. इथं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की झिपलाईनने डायरेक्ट पलीकडे जा. इथे आता राहायला एक स्टे बघत होतो पण तिथे अवेलेबल नाही आहे स्टे. आणि आता इकडे हॉटेल्स यांच्या म्हणण्यानुसार डायरेक्ट गणपतीपुळ्यालाच भेटतील चांगले रिसॉर्ट्स, इकडे भेटणार नाही हॉटेल. छान आहे. हाच तो व्ह्यू पॉईंट जो फेमस आहे, इकडून बरेचसे यूट्यूबर वगैरे जाताना व्हिडिओ बनवतात. छान रस्ता आहे, खूप छान रस्ता आहे, खूप सुंदर बीचेस आहे ते. कुठे वाव, इकडे खाली एक बीच आहे. सुंदर रस्ता आहे राजा, क्लास दिसतंय, खूप सुंदर दिसतंय यार. इथेच कुठेतरी जवळपास एखादं रेसॉर्ट भेटलं ना तर काम 25 होऊन जाईल. या रिसॉर्ट इथे एक रामेश्वर रिसॉर्ट म्हणून आहे, एकदा इथे ट्राय करतो. जर इथे स्टे भेटला तर बरं होईल. हे वारे बीचला एकदम लागूनच आहे. तो मागे बघितला तो पण आरे बीच होता आणि हा वारे बीच आहे. मी विचार करतो वारे बीच हा एकच बीच असेल, तर इथे आल्यावर कळालं की आरे बीच वेगळा आहे आणि वारे बीच वेगळं आहे. वारे ओके, हेच आहे का ते विचारूया एकदा. तोपर्यंत समोर बघा क्लास सनसेट काय भारी दिसेल इथून. नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या दिवसाच्या सकाळी तुमचं स्वागत आहे एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आणि या इथे आपला काल स्टे होता, आपला स्टे झालेला आहे. आता वाजले जवळपास 10:15 आणि आपण जायला निघालो आहे. ओके, इथे थोडी वाळू आहे. रात्री बाईक जेव्हा घसरली तर दीक्षा ओरडली होती जोरात, त्यामुळे आता थोडी हळू घेतो. ठीक आहे, तर आजचा आपला प्लॅन असा आहे की इथून आपण आता निघणार, आपण जाणार रत्नागिरीला, रत्नागिरीवरून मालवण. पण त्याआधी आपल्याला ती कातळशिल्पे बघायची आहेत जी रत्नागिरीच्या थोड्या जवळपासच आहेत कुठेतरी, तर ती बघू. त्यांचा रूट कसा आहे ते एकदा पहिलं बघावं लागेल, कुठून रूट आहे त्यांचा. तो चलो
दिन की शुरुआत करते हैं हर हर महादेव के साथ। गणपती बाप्पा मोरया। आजच्या दिवसाची सकाळ खूप सुंदर झालेली आहे ॲक्च्युली। सकाळी नाही, ॲक्च्युली आम्ही उठलोच लेट, 9च्या नंतर उठलो आहे। वा, हा जो खाली समुद्रकिनारा दिसतो तिथेच होतो आपला आजचा स्टे रात्रीचा। आणि आता निघालो आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला ते जो व्हायरल बीचचा व्हिडिओ आहे तो रस्ता पुन्हा एकदा शूट करतो कारण काल शूट झालेला व्हिडिओ मी बघितला नाही, त्याच्यामध्ये काय शूट झालं आहे काय नाही झालं, त्यामुळं आता मी पुन्हा शूट करतो आहे। काही मिस व्हायला नको, कारण परत इकडे येणं कधी होईल माहिती नाही। खूप सुंदर आहे यार, खूप असं वाटतं इथे बघावं, थांबावं आणि बघत यावं याच्याकडं। पण असल्या उन्हात थांबवू नाही शकत, कारण आता 10च वाजलेत आणि काल जे ऊन दुपारी 1-2च्या नंतर वाटत होतं ते आता सकाळी 10 वाजता वाटायला लागलं आहे। त्यात वेदर खूप ड्राय आहे। रोज जर अशी राईड करायला भेटली तर, रोज नवं ठिकाण, रोज नवा रस्ता, फक्त बाईक कॉमन पाहिजे आणि मी बस। आयुष्यात अजून काही नको, एवढा पैसा कमवायचा आहे की मनाला वाटेल तिथे राईड करता आलं पाहिजे। माय गॉड, हा रस्ता खूप सुंदर आहे यार, तरी म्हटलं हा एवढा व्हायरल काय गेला, खूप सुंदर आहे रस्ता। आता याच्या वेगळं बोलण्यासारखं काय नाही माझ्याकडं, की सुंदर आहे तर सुंदरच आहे, याच्यापेक्षा वेगळं असं काय वर्णन करू त्याचं। आणि हा जो पूल आहे जो 2 बीचला जोडतो, आरे आणि वारे बीचला, तो सुद्धा खूप सुंदर आहे, त्याच्यावरून दिसणारं दृश्यसुद्धा खूप सुंदर आहे। ही खाडी आहे इकडे आणि इकडे समुद्र। तर तुम्हाला जो काल हा पूल दाखवला त्याच पुलावर थांबलो होतो। या पुलाचं नाव आहे साखरतर पूल। पाण्याची लेवल कमी झाल्यासारखे काय वाटते मला, वाटतं रात्री भरती होती ना, आता ओटी आली असं काय का, कारण कालच्यापेक्षा खूप कमी दिसत आहे पाणी, काल वरपर्यंत होतं पाणी। आता पुन्हा रत्नागिरी शहरामध्ये आलो आहे आणि थोडीशी वर्दळ आहे आता रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवर, काल ही वर्दळ नव्हती। आता आपल्याला कुठे जायचं आहे, फिशरीज कॉलेज, ओके, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे इथे, ओके। आता जायचं कुठं हे फिक्स नाही ॲक्च्युली, आता नाश्ता करायचा आहे पहिलं, तर मग नाश्ता करताना ठरवू की आता डायरेक्ट मालवणला जायचं की कशेळीला थांबायचं, थोडा डाऊट आहे। कारण मम्मीने घरून फोन केलेला, मम्मी बाबा दोघे गावी गेलेत महाबळेश्वरला, तर मम्मीचं म्हणणं आहे की आता आलायच तर महाबळेश्वरला पण या, पण आता आपल्याकडे उरलेत 3च दिवस, आजचा, उद्याचा आणि परवाचा, आणि त्यात पण परवाच्या दिवशी घरी जायचं, तर आज जाऊन जमणार नाही, महाबळेश्वरला जाऊन जमणार नाही, कारण मग खूप जास्त ट्रॅव्हलिंग होईल, गाडी चालवून दूर निघेल, गाडी चालवायचं भूत उतरेल एकदाचं। रस्ता चुकल्याची वाईब येते, कारण काल हा रस्ता मला लागलाच नव्हता, एकदा चेक करतो बसून। हो भाई, रत्नागिरी आमच्यासाठी लकी ठरलं आहे, स्पेशली खाण्याच्या बाबतीत, कारण काल जेव्हा आलो तेव्हा मी एका रेस्टॉरंटजवळ थांबलो जेवणासाठी, लंचसाठी, आणि त्याचं नाव आहे मत्स्यम। आता आम्हाला माहिती नव्हतं ते एवढं फेमस आहे किंवा तिथे एवढं भारी जेवण भेटतं, जस्ट रँडम रेस्टॉरंट दिसलं आम्हाला रत्नागिरीमध्ये, एंट्री केलं तर त्याच्यामध्येच गेलो आम्ही, आणि एवढं छान जेवण झालं आमचं। रात्री थोडं डिसअपॉइंट झालं, पण आता पुन्हा जेव्हा नाश्ता करायला आलो आम्ही तेव्हा एक छाया उपहारगृह म्हणून होतं, मार्केटमध्येच होतं, आणि एवढं भारी जेवण होतं। जेवण म्हणजे आता डोसा आणि हे खाल्लं, उत्तप्पम खाल्लं, पण त्याच्यासोबत त्यांनी एक चमचा लोणी दिलं होतं, त्या लोण्याने तर त्याच्या चवीमध्ये 4 चांद लावले। खूप छान नाश्ता झाला आहे, 1 डोसा 1 उत्तप्पा खाणार होतो, 2 डोसे खाल्ले। आता 2 अनुभवाचे बोल सांगतो। कुठे फिरायला जात असाल, राईडवर जात असाल आणि एखाद्या सिटीमधून बाहेर पडायचं असेल, तर शक्य तेवढ्या लवकर सकाळी निघण्याचा प्रयत्न करा, कारण मग एकदा का दिवस प्रॉपर उजडला की मग एकतर गरमी वाढते आणि दुसरं म्हणजे ट्रॅफिक वाढते। आता चिपळूणमध्ये असं एवढं मोठं शहर नाही, छोटंसंच शहर आहे, पण चिपळूणमध्ये पण ट्रॅफिक, ही लेफ्ट बोलते आणि राईट दाखवते, इकडं राईट आहे, इकडं लेफ्ट आहे। मागे चिमू मला गाईड करते, लेफ्ट राईट, आता जायचं राईटला होतं आणि ती सांगत लेफ्ट होती। भाई एक मीम बनवायला पाहिजे याच्यावर।
कोकणातले ना बरेच रस्ते असे सपाट माळाने चालत, म्हणजे असं मधून सरळ रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला सपाट माळ, इकडे पण सपाट इकडे पण सपाट. आता मागे एकदम सपाट, इथे तर आता झाडं तरी दिसत आहेत, पण मागे 100 मीटर अंतरावर नसता पूर्ण मोकळा माळ दोन्ही साईडला दिसत होता. छान रस्ता दिसत होता. हे रस्ते जर पावसाळ्यात बघता आले ना तर खूप छान दिसते. रस्ते खूप छान आहेत, पण टाईम तुमचा योग्य निवडा यायचा, कारण जर अशा उन्हात याल तर डोंगण वाजून निघेल आणि परत मला म्हणाल चुकीचं सांगितलं. त्यामुळं प्रॉपर प्लॅन करून या दिवसांमध्ये आला तरी चालेल, पण मग बाईक वगैरे चालवणार असाल किंवा जे प्रवास असेल तुमचा, फोर व्हीलर नसेल तर कधीही करू शकता, AC ऑन करा. पण जर बाईकवर वगैरे येणार असाल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनं ट्रॅव्हल करणार असाल तर सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅव्हलिंग करायचं, दुपारी झोप घ्यायची. तुमचा जो काय प्रवास असेल, जे काय फिरणं असेल तुमचं, ते सकाळी 11च्या आधी, मी तर म्हणून 10च्या आधी, आणि संध्याकाळी 4-4:30च्या नंतर. मधला टाईम तुम्ही झोपून घालवा. तर आता कशेळी गावात आलो आहे. हे गाव आहे आय थिंक कशेळी. इथून तो पॉईंट किती आहे माहिती नाही. आता चिमूने मॅपवरती कशेळी गाव टाकलं आहे की तो कशेळीचा व्ह्यू पॉईंट टाकला आहे. तिने जर कशेळी गाव टाकलं असेल तर आम्ही आलो आहे गावात, किंवा मग तिने जर तो जर पॉईंट टाकला असेल व्ह्यू पॉईंट तर तो कदाचित गावातून होत जाणार असेल. बघूयात. गाव सुंदर आहे, खूप छान गाव आहे. आणि आमच्या गावांची माहितीच होती तिकडची गावं, पण कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे. लोक बाहेर वाट बघत आहेत गाड्यांची, म्हणजे STची वाट बघत आहेत असल्या उन्हात उभे राहून. आजूबाजूला सावलीला उभे राहू नाही शकत, कारण तेवढ्या वेळा जर ST आली तर STवाला थांबवणार नाही. त्यामुळे उन्हात उभे राहणं हा एकच पर्याय होता. त्यामुळं बरेच लोक हायवेला मी बघितले, हायवेला म्हणजे मागे मेन रोडला बघितले, जे कसला कडक उन्हात. आता दुपारचे मला वाटतं दीड नाही 1:45 वाजला आहे, पण 1:45 वाजताच्या अशा उन्हाच्या तडाख्यात उन्हातच उभे आहेत ते. थोडे आजूबाजूला होऊन सावलीलाही उभे नाही राहू शकत, कारण तोपर्यंत ST निघून जाणार. मग कनेक्टिव्हिटी जर सोडला हा एक विषय, तर मग बाकी कोकणातली गावं, कोकणातलीच काय मग पूर्ण महाराष्ट्रातली गावं सस्टेनेबल लाईफस्टाईल देऊ शकतात लोकांना. म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही पडणार. तर एकाच गोष्टीसाठी लोकांना बाहेर पडावं लागते, ते म्हणजे पैसा कमवण्यासाठी. इकडे जर कनेक्टिव्हिटी आली तर कमवण्याची साधनंच इकडे येतील गावांमध्ये. मग जर गावांमध्ये कमवण्याची साधनं आली तर तिकडे मुंबईला वगैरे जीव द्यायची गरज नाही पडणार. दादा मध्ये नको थांबू. शाबास. कुठं आहे? वाव, सुंदर वाडा आहे. जरा वाडा आहे की मंदिर आहे? छान आहे ना वाडा. ओके. काय सुंदर वाडा होता. तर हे सांगत होतो मी की जर इकडे कनेक्टिव्हिटी वाढली या गावांमध्ये, चला या गावांना तर ठीकठाक आहे, म्हणजे आमच्या गावांपेक्षा बेटर कनेक्टिव्हिटी आहे. आमच्याकडे तर तुम्हाला साधं नेटवर्कसुद्धा नाही भेटणार. इंटरनेट लांबची गोष्ट आहे, कॉलिंग नाही होणार. BSNLलाच कधीतरी नेटवर्क असतं. हा बघा, हा मुलगा शाळेवरून आला आहे, वाट बघतोय कोणाशी तरी हातात बाईकवर. आता एकटा असतं त्याला सोडलं असतं. आली तो खुश झाला. वरून आलेली ST बघितल्याने तेवढा खुश झाला, ओरडतोय आली. वा, आलं वाटतं, कारण खाली समुद्र दिसायला सुरुवात झाली आहे. लांबपर्यंत समुद्र दिसतोय, एंड काहीच नाही दिसत पुढे. मग सफेद डायरेक्ट आभाळात. ओके. इकडे टेंट वगैरे पण लागलेत. कॅम्पिंगसाठी चांगली जागा होती म्हणजे. छान दिसतंय. मस्त पडी घेतले पोरांनी टेंट वगैरे लावून चिल मारतात. ट्रॅम्पोलिन आहे. ओके, हा तो पॉईंट आहे. तर हा आहे ते कशेळीचा फेमस घळई बीच. म्हणजे इथे समोर एक व्ह्यू पॉईंट आहे आणि त्याच्यासमोर एक घळई आहे तिथे. ती बघण्यासाठी तिथे जावं लागतं आणि तिथून सनसेटही चांगला दिसतो. तर आता इकडून खाली जाता चालत तिथे जाऊन थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि इकडे निघूया, कारण ऊन तगडं ऊन आहे. आणि मी आता या व्हिडिओमध्ये सारखं ऊन करताना दिसतं आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये ऊन तेवढं कडक आहे. फोटोग्राफर. आता देवगडमध्ये एक छोटासा ब्रेक घेतला होता, कारण हॉटेल बुक करायचं होतं. मालवणमध्ये हॉटेल अवेलेबल नाहीत. मी 3-4 ठिकाणी केलं, बट काय भेटलं नाही. नंतर आता एक तारकर्लीमध्ये मी एक रिसॉर्टमध्ये स्टे बुक केला आहे आणि आता चाललो आहे तारकर्लीच्या दिशेने. इथून जवळपास 50-55 किलो तारकर्ली दाखवत आहे आणि गुगल मॅप्स हा कोणता तरी आतून रस्ता दाखवत आहे. छान रस्ता आहे. आंबाच बोलतो आहे, सॉरी. रस्त्याच्या एका साईडला आमराई आहे, दुसऱ्या साईडला पण आमराई, आणि त्याच्यामध्येच काजूची झाडं पण आहेत. छान आहे. छोटा रस्ता आहे, एक घाटच आहे, थोडा स्टीप टर्न आहे त्याच्यामध्ये.
पण छोटंसंच आहे, घाट नाही म्हणता यायचं याला, कारण घाट संपला. ये तो सुरू होते खतम हो गया भैया. आता एक छान असा होमस्टे बघितला आणि तिथे रूम घेतली, तिथे सगळं सामान वगैरे टाकलं आणि आता तारकर्ली बीचवर चाललो आहे. आता वाजले तसे 6:30, सनसेट वगैरे होऊन गेला असेल. किती वेळ बीचवर थांबता येईल माहिती नाही, पण जाऊयात आता. आलो आहे तर सनसेट बीच पाहूयात, कारण उद्या परत सकाळी लवकर उठलो तर वॉटर स्पोर्ट्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत किल्ल्यावर पण जायचं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यावर. त्याच्यामुळं शक्यतो आताच पाण्यात जाऊन येतो, बघूयात. अरे ही काय ओरिजिनल आहे, मला वाटलं डुप्लिकेट आहे. आता बीचवर चाललो आहे, गाडी कुठपर्यंत अलाउड आहे माहिती नाही. आतमध्ये चाललो आहे तर सही, पुढे वाळू आहे, पुढे अलाउड पण नसेल मला वाटतं.